काही जणांना धुतलेल्या साड्या बघायच्या होत्या, तर तुम्ही पाहू शकता या धुतलेल्या साड्या। ते मी याच्यावरती भाजून घेतलेले। नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी थालीपीठ बनवून दाखवणार आहे। तर मागच्या एका ब्लॉग मध्ये सर्व पीठं जी आहेत मिक्स करून मी तुम्हाला दाखवली होती। घरातली जेवढी पीठं आहेत तेवढी मिक्स करायची आणि मी तो डब्बा फ्रीज मध्ये ठेवलेला, कारण त्यामध्ये ना बाजरीचं पीठ होतं आणि बाजरीचं पीठ लवकर खराब होतं आणि मग त्यामुळे बाकीची पण पीठं खराब झाली असती। तो डब्बा मी फ्रीज मध्ये ठेवलेला आहे। तर त्याची मी थालीपीठं करून दाखवणार आहे आणि ज्या मी साड्या धुतल्या होत्या त्या साड्या मी दाखवणार आहे। कारण जे मी साड्यांचा मी ब्लॉग केला साड्या कशा धुवायच्या, तर त्याच्यात मला कमेंट आला की बाकीच्या पण साड्या दाखवा, ही साडी दाखवा, बाकीच्या दुसऱ्या साड्या धुवून दाखवा। तर त्या मी साड्या तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला काही सांगणार आहे। तर मग सर्वात आधी मी थालीपीठाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी तयारी केलेली आहे। तर फ्रीज मध्ये जो डब्बा होता तो मी बाहेर काढला आणि हे बाकी साहित्य तर ते मी तुमच्याशी आता शेअर करते। हे मिक्स केलेलं पीठ आहे, घरामध्ये जेवढी पीठ होती ती। भरपूर कांदा, कोथिंबीर, एक मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे। हे मसाले आहेत, हे आलं आणि लसूण असं किसून घेतलंय, तुम्ही ठेचून पण घेऊ शकता। तर मी तुम्हाला मसाले दाखवते। तर इथे जे आहे ही धणे पावडर आहे, जिरे पावडर, लाल तिखट, आमचूर पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ। तर हे पण माप तुम्ही जेवढं पीठ वापरताय त्या प्रमाणामध्ये तुम्ही घ्या मसाल्यांचं। तर इथे दूध गरम करायला ठेवलंय, अंडी उकडायला ठेवलीत आणि इथे हा तवा ठेवला आहे, तो अजून गरम करायला नाही ठेवलाय। पीठ मळणार आहे मी आधी। तर मी पीठ घेते याच्यामध्ये। तर यामध्ये ना मी नाचणीचं पीठ ऍड नव्हतं केलं जेव्हा हे पीठ मी बनवलं होतं, तर मी आता याच्यामध्ये नाचणीचं पीठ पण टाकणार आहे। तर हे जे आहे ना, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ 2 वाटी, बाकी पीठ 1-1 वाटी असं हे मी घेतलं होतं यामध्ये। बेसन पीठ पण यामध्ये मी घेतलं होतं। तर आता यामध्ये मी नाचणीचं पीठ पण टाकणार आहे। तर पीठ मिक्स करून घेतलेलं आहे मी नाचणीचं। आता यामध्ये हे मसाला टाकून घेतेय, आलं लसूण आणि कांदा, कोथिंबीर। तर हे जे आहे ना, हे सर्व आधी मी अगदी हाताने मिक्स करून घेते आणि मग नंतर मग मी पाणी टाकणार आहे। तर आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे। थोडं थोडं करून पाणी होतं यामध्ये, म्हणजे खूप जास्त पातळ नाही होणार पीठ। तर आधी असा त्याचा थोडासा मऊ वगैरेच गोळा मळून घ्यायचा आहे। आधीच मी पातळ गोळा नाही मळणार, कारण त्याच्यामध्ये जे कांदा आपण टाकलेला आहे ना, त्यामुळे हळूहळू ते पीठ जे आहे ना पातळ होतं। तर इथे बघा, इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता थोडंसं 1 चमचा तेल मी यामध्ये टाकणार आहे। तर हे अशा प्रकारे आधी मळून घ्या, म्हणजे कारण तसं पण ते हळूहळू पातळ होतं कांद्यामुळे। तुम्ही पाहू शकता हळूहळू पीठ पातळ व्हायला लागलेलं आहे। तर हे थोडंसं आता मी बाजूला ठेवून देते। पातळ झालं तरी काही हरकत नाहीये, रुमालावर थापूनच छान आपल्याला थालीपीठ करायचे। तर पीठ मळून झालंय, 5 मिनिटांनी मी करायला घेईल थालीपीठ। तर हा रुमाल आहे,
तर हा रुमाल थालीपीठांचाच आहे. तर याच्यावर मी थालीपीठ थोडासा पिवळा दिसत असेल धुवून ठेवलेला आहे मी स्वच्छ. तर मग हा परत धुते आणि ओलाच हवा आहे आपल्याला रुमाल, ज्याच्यावर आपण थालीपीठ थापणार आहोत पोळपाटावरती. तर हा खास थालीपीठांचा रुमाल जो वेगळा स्वच्छ धुवून मी ठेवून दिलेला असतो. प्रत्येक वेळेस मग मी हाच रुमाल वापरते. तर मग हा ओला करणार आहे, मग मस्त त्याची थालीपीठ करणार आहे. तर माझ्याकडे नेहमी लोणी असतं. तर मी हे लोणी असं फ्रीजमध्ये ठेवते. तर जिथे दूध ठेवतो ना आपण त्या सेक्शनमध्ये मी हा डब्बा ठेवून देते लोण्याचा. तर खास पराठे म्हणा किंवा अशी थालीपीठं वगैरे असली की मी त्याच्यावर हे लोणी वापरते खायला. तर हे जे लोणी आहे मी घरी नाही केलं, तर हे मी दूधवाल्याकडून घेऊन आलेली आहे. पाव किलो आणलं होतं हे. तर इथे तवा गरम करायला ठेवलाय. हा रुमाल जो आहे ना ओला करून स्वच्छ धुवून ठेवलेला असा चौकोनी करून घडी घालून असा पोळपाटावरती. इथे पाणी घेतलेलं आहे मी आणि मळलेलं पीठ. तर मग आता तुम्हाला दाखवते थालीपीठ कसं करायचं ते. तर रुमालाला मी थोडंसं पाणी लावून घेणार आहे. आता थोडासा गोळा घेते. पाणी आणि हा असा थापून घ्यायचा आहे गोळा जो आहे थालीपीठाचा. तर थालीपीठ बनवून झालंय. तर मी हे मध्ये असा एक होल पाडून घेतलेला आहे. बाजूनी पण तुम्ही करू शकता. मधून असं तेल सोडायला होतं मग. तर थोडंसं पुन्हा एकदा वरून पाणी मी लावते याच्यावर. तर इथे मी तवा गरम करून घेतलाय, त्याला ना मी थोडंसं तेल लावून घेणार आहे इथे. हा रुमाल जो आहे ना असा पलटी करून घेणार आहे मी याच्यावरती. आणि याला पण थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे अलगद ना रुमाल सुटून येतो थालीपीठापासून. बघितलं. थोडंसं मधून बाजूने तेल सोडायचं, थोडंसं वरून. मध्यम आचेवरती छान थालीपीठ भाजून घ्यायची. तर आता हे दुसऱ्या बाजूने पलटी करून घेणार. तर आता दोन्ही बाजूंनी ना असा छान थोडासा लालसर असा खरपूस असं खमंग असं वाटलं पाहिजे. इथपर्यंत असं चांगलं भाजून घ्यायचंय. छान हे अशा पद्धतीने मस्त थालीपीठ भाजून घेतलेले. तर हे एक थालीपीठ झालेले बनवून. आता मी तुम्हाला दुसरं पण बनवून दाखवते. हळूहळू जे आहे ना पीठ पातळ होत जातं, त्याच्यामुळे असं पाणी वगैरे मध्ये मध्ये घेत राहायचं. आधीच असे तुम्ही गोळे पण बनवून घेऊ शकता या पिठाचे. तर एकदा आधी मी तेल लावलं होतं तव्याला. आता तेल लावायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी एक थालीपीठ जे आहे ना ते मी याच्यावरती भाजून घेतलेले. आता हे दुसरं पण मस्त भाजून घेणार आहे. मस्त हे पण थालीपीठ झालेलं आहे. तर यावरती ना मस्त हे लोणी आणि मी हा ठेचा केला होता मस्त. तर हा ठेचा, तर लोणचं, दही, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, लोणी, तूप टाकून कसंही तुम्ही मस्त ना हे थालीपीठ खाऊ शकता. आणि त्याबरोबर चहा.
बेटा गरम, नाहीये गरम. तर आमच्या घरात आहे ना सगळ्यांचं आवडतं आहे हे थालीपीठ. त्याच्यात अत्यंत पौष्टिक आहे आणि माझ्या तिन्ही मुलांना ते खूप आवडतं. जर तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये मेथी पण थोडीशी तुम्ही चिरून टाकू शकता. तर जगातलं सगळ्यात पौष्टिक थालीपीठ आहे हे माझ्यासाठी. तर जे मी थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवलं ना त्यामध्ये मी तीळ टाकायला विसरली, सफेद तीळ. तर तुम्ही ते पण त्यामध्ये टाकू शकता, त्याने पण छान लागतं. तर अगदी खरपूस खमंग असं मस्त चवदार असं थालीपीठ मी तुम्हाला बनवून दाखवलं. आणि याचं पीठ कसं मिक्स करायचं आधी त्याचं प्रमाण पण मी तुम्हाला आधी दाखवलं होतं. त्या ब्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर तुम्ही सुद्धा हे अशा प्रकारे जे आहे ना थालीपीठ घरी खरंच नक्की बनवा. लहान मुलांना पण आवडतील आणि ना तुम्ही टिफिनला पण हे थालीपीठ घेऊन जाऊ शकता. पाहिजे तुला बघ इथे ठेवलंय गरम गरम. ओके काय पाहिजे? लोणी. यम्मी लागतं ना असं. खा. तर थालीपीठ बनवायला जो मी हा रुमाल वापरलेला ना तो चांगला धुवून घेतलाय. त्याचं ना पीठ काढून घेतलेलं आहे, पाण्यामध्ये भिजत ठेवलंय. आता हे विम लिक्विड किंवा कोणतंही जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये थोडा वेळ मी भिजत घालणार आणि मग चांगलं स्वच्छ धुवून मग वाळत घालायचं, म्हणजे पुन्हा तो वापरायला होतो. तर मस्त थालीपीठ गरम गरम खाऊन झालेली आहे. तर मी आता तुमच्या बरोबर ज्या साड्या धुतलेल्या त्या मी शेअर करणार आहे. तर इथे ज्या सर्व साड्या ठेवलेल्या आहेत या मी धुतलेल्या साड्या आहेत. सर्वात आधी जी धुवून दाखवलेली ना साडी ती दाखवते. तर ही बनारसी सिल्क साडी आहे. माझ्या डोहाळ जेवणासाठी घेतली होती ही साडी. तर ही साडी आहे ना 7,500ची आहे, बनारसी सिल्क आहे. तर काही कमेंट अशा आलेल्या की ही साडी खूप भारीतली वाटत नाही किंवा काय. तर मी कधी सुद्धा माझ्या ब्लॉग्स मध्ये ना किमती कधी सांगितलेल्या नाहीयेत किंवा मी एखादी ड्रेस घातलाय किंवा काहीही मला ते जास्त असं पैसे किती आहेत मी कधी सुद्धा जास्त सांगितलेलं नाहीये. आणि मला नाही आवडत की आपण जे काही घालतो किंवा जे कुठे जातो तिथला खर्च वगैरे खूप जास्त प्रमाणात मी नाही सांगत, मला नाही आवडत. तर ही साडी जी आहे तर एवढ्या कमेंट आलेल्या आहेत काही, तर खूप चांगल्या चांगल्या कमेंट आलेल्या आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद. पण अशा काही कमेंट आल्या ज्या मला नाही आवडल्या. तर मग ही साडी 7,500ची आहे जी माझ्या डोहाळ जेवणाला घेतली होती. थोडासा कलर गेला, पण कलर गेल्याने काहीच या साडीमध्ये फरक नाही पडलेला, तुम्ही पाहू शकता. तर ही कॉटन मिक्स आहे थोडीशी. तर ही इरकल आहे, ही पण मी धुतली. सेम शॅम्पूचा वापर करून ही साडी मी धुतलेली आहे. तर ही सेमी पैठणी आहे, ही पण मी धुतली. हा त्याचा ब्लाउज आहे. तर इस्त्री केल्यानंतर साड्या धुतल्यानंतर ह्या अशा दिसतात. तर ही सेमी पैठणी आहे. तर ही साडी घेऊन पण मला एक 5-6 वर्ष झाली आणि मी अशाच प्रकारे साड्या धुते जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ही जी आहे ही मी राजस्थानवरून घेतली आता मागच्या वर्षी. बाटिक आहे आणि एकदम प्युअर कॉटन आहे.
तर याचा कपडा खूप चांगला आहे आणि खूप छान ही साडी नेसल्यानंतर दिसते। तर ही जी आहे ना, ही पेशवाई साडी आहे। तर ही पण खूप महाग साडी आहे, पेशवाई साडी। तर ही 6,500ची साडी आहे। तर मी पुन्हा सांगते, मला पैसे सांगायला आवडत नाही किती महाग आहे एखादी गोष्ट, पण ज्या कमेंट ज्या प्रकारे आले त्यामुळे मला प्राइजेस सांगाव्या वाटल्या। तर हे बघा, तर ही जरीची बॉर्डर आहे याला आणि ही अत्यंत महागडी साडी आहे, जी आमच्या गावी आमच्या घराची पूजा होती, होम वास्तुशांती होती, तर तेव्हा मी ही साडी घातलेली आहे। तर त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर अगदी खूप अशी शायनी आहे ही साडी, घातल्यानंतर एकदम छान वाटते। आणि ही साडी मी शॅम्पू मध्ये धुतलेली आहे। तर ही नॉर्मल एक काठापदराची साडी आहे, साऊथ इंडियन स्टाईल साडी। तर ही पण मी धुतली। तर कमेंट अशा आल्या की मला एवढं प्रूव्ह करून दाखवावं लागेल असं मला वाटलं नव्हतं, पण ठीक आहे। काही जणांना धुतलेल्या साड्या बघायच्या होत्या, तर तुम्ही पाहू शकता या धुतलेल्या साड्या। तर ही एक साडी मी धुवून दाखवली, लहेरिया साडी आहे आणि याचा कलर गेला, कलर जाऊन पण या साडीमध्ये काही काडी मात्र फरक नाही पडलेला। पाहू शकता आहे तसाच आहे कलर। तर ही पैठणी साडी आहे, ही पण मी अशाच प्रकारे धुतली शॅम्पू मध्ये। ही पैठणी आहे। तर एक कमेंट आलेली, कांजीवरम साडी धुवून दाखवा। तर ही कांजीवरम सिल्क साडी आहे, ही पण महागातली साडी आहे। तर ही 5,000ची साडी आहे। तर ही पण मी शॅम्पू मध्ये धुतलेली आहे। थोडा वेळ शॅम्पू मध्ये भिजवून मी ब्लाउज वेगळा धुते, धुवून वाळत घालते आणि डायरेक्ट वॉशिंग मशीन मध्ये 20 मिनिटाला मी ही साडी धुते। म्हणजे सर्वच साड्या किंवा काही साड्या मी हाताने धुवून वाळत घालते। तर ही कांजीवरम सिल्क आहे साडी। तर ज्या महागातल्या साड्या किंवा चांगल्या क्वालिटीच्या साड्या असतात त्याची जी हाईट असते ती जास्त असते, तर त्याची इथपर्यंत हाईट आहे। हा त्याचा पदर आहे आणि ही साडी ही अशी। तर ही माझी पेशवाई साडी आहे आणि ही मी खूप वेळा धुतली, म्हणजे मला वाटतं की मी 10 वेळा धुतलेली आहे। सेम मी शॅम्पू मध्ये धुतलेली आहे, पण ही 2 कलरची नाही आहे साडी, ही एकच कलरची साडी आहे। तर ही धुतल्यानंतर मी एकदा घातलेली आहे, तर सेम मी अशाच धुते साड्या। आणि पैठणी साडी धुवून दाखवा म्हणून कमेंट आलेली। तर ही माझी पैठणी साडी आहे। तर ही 2015ला माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी घेतली होती। तर ही साडी जी आहे ही 5,000ची साडी आहे, कारण तेव्हाच ह्या अशा प्रकारच्या पैठणी निघाल्या होत्या। तर ज्या मी धुतलेल्या साड्या आहेत त्या मी दाखवलेल्या आहेत। तर पैठणी दाखवा, परत कांजीवरम साडी दाखवा अशा मला कमेंट आलेल्या, आणि त्या धुवून दाखवा। तर धुवून दाखवा तर मी सारखेच असे व्हिडिओ नाही बनवू शकत, तुम्हीच त्याला बोर होणार की सारख्याच साड्या धुवून दाखवते। तर जर आपल्याला वाटते की मी ही साडी नाही धुवू शकत तर तुम्ही नका धुवू,
आणि जर वाटलं तुम्हाला धुवायची तर एक 5-10 मिनिटं त्याच्यामध्ये मी अर्धा तास दाखवली, कारण ही साडी मी माझ्या डोहाळ जेवणाला घातलेली आणि नंतर एका लग्नात मी पूर्ण दिवस घातली होती, जो बनारसी शालू जी साडी दाखवली. त्यामुळे मग जास्त मला ती मळकट वाटली म्हणून मी ती अर्धा तास भिजत घातली. आणि मला असं वाटलं की त्याचा कलर एकमेकांना नाही लागणार, कारण एवढं तर आपल्याला आपल्या साडीबद्दल माहिती असते ना. तर तुम्हाला वाटलं तर ते 5च मिनिटं का शॅम्पूमध्ये तुम्ही शॅम्पूच्या पाण्यात भिजत घालून मीठ टाकून तुम्ही ती साडी धुवू शकता, नाहीतर तुम्ही लॉन्ड्रीमध्ये सुद्धा साड्या देऊ शकता. तर या साड्यांची मला घडी मोडायची नव्हती, त्याच्यामुळे मी साड्या म्हणते उलगडून दाखवल्या नव्हत्या. तर मग आता ह्या साड्या मी घरी धुते, पण मी बाहेरून इस्त्री करून आणते. तर एक कमेंट आलेली की इस्त्री करून दाखवा साडी. मी घरी इस्त्री नाही करत साड्या, मला नाही येत. तर मग मला काहीही व्हिडिओ थ्रू माझ्या दाखवायचं नाही आहे. मला जे काही थोडंफार नॉलेज आहे, ज्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे, त्याच प्रकारचे मी व्हिडिओ करते. आणि व्ह्यूजसाठी किंवा यूट्यूब मधून मिळणाऱ्या इन्कमसाठी मला व्हिडिओ थ्रू काहीही दाखवावं असं नाही वाटत. तर ज्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे किंवा जे मला नॉलेज आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर काहीही मला व्हिडिओमधून दाखवायला नाही आवडत. तर मी हे अशाच प्रकारे सगळ्या साड्या धुते. पुन्हा एकदा सांगेल की आपली साडी, आपल्या साडीची क्वालिटी आणि त्याचा कलर जाणार आहे की नाही हे आपल्याला माहिती असतं. साडीचा एक कोपरा जो आहे ना, पाण्यामध्ये थोडासा धुवून पाहायचा की त्याचा कलर जातो आहे की नाही. त्याप्रमाणे तुम्ही साडी धुवा. 1-2 साड्या धुतल्यानंतर आपल्याला अनुभव येतो की खरंच ह्या साड्या किती मिनिटं पाण्यात भिजवायच्या आहेत, कशा धुवायच्या आहेत. आणि एकदा भिजवल्यानंतर ती साडी पटकन धुवून वाळत घालायची आहे, म्हणजे त्याचा खूप प्रमाणात कलर जात नाही किंवा एकमेकांना तो कलर पण लागत नाही. आणि जर तुम्हाला नाही पटत आहेत माझे व्हिडिओ तर प्लीज तुम्ही लॉन्ड्रीमध्ये साड्या धुवू शकता. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या साड्यांच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी कमेंट केलेले आहेत त्यांचे ना मनापासून धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.